शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 6 महिन्यांनी, कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती। पीक विमा बनावट अर्जदारावर कारवाई। पीक विमा संदर्भातला अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, मात्र अशा बनावट अर्जदारावर निश्चित कारवाई करण्यात येईल। अशा प्रकरणांमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असून त्यांना तसे निर्देश देण्यात येतील। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अन्य योजनांचा लाभ घेता येणार नाही, हा राज्य सरकारचा नियम आहे। त्यानुसार नमो शेतकरी किसान सन्मान योजना लाभ घ्यायचा किंवा नाही हे महिला शेतकऱ्यांनी ठरवावे, असे मंत्री कोकाटे म्हणाले। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आला आहे, अशी कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 4-6 महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले। लाडकी बहीण योजनेमुळे शेतामध्ये मजूर मिळत नसल्याची तक्रार होत असून आता पुरुषांनीच शेतामधले काम करावे, असा सल्लाही कोकाटे यांनी दिला। आम्हाला हे बघा, जर शेतकऱ्यांच्या जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते, तर मग शेतकऱ्यांना आम्ही 7 वर्षापर्यंत वीज बिल का बरं माफ केलं? 15,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेच ना, दिले नाही का राज्याने? मग ठीक आहे, 40-42 हजार कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील, कमी जास्त प्रमाण झालं असेल, आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल। त्यामुळे असं काही नाहीये, नाही आणि वाईटही नाही। शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे, तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना कधीतरी होणार 100%। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीड पोलिसांची कारवाई। प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले सांगळेसह 3घांना बेड्या, आंधळे मात्र निसटला। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पहाटे पुण्यातून, तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यास शुक्रवारी रात्री कल्याणमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आता आरोपीची संख्या 8 झाली असून कृष्ण आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे। लाडकी बहीण योजनेतील अर्जाची सरसकट छाटणी नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जाची सरसकट छाटणी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे, या संदर्भात कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। राज्यातील बाजार समितीमध्ये आज रोजी बाजारात सोयाबीनची आवक 53,524 इतकी आवक झाली आहे, तर सोयाबीनला 4,057 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। आज रोजी लोकल पिवळा पांढरा हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक झाली। लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 15,064 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर हा 4,200 प्रति क्विंटल इतका मिळाला, तर कमीत कमी हा दर 3,950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला, तर जास्तीत जास्त हा दर 4,361 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सोयाबीन उत्पादकांची कोंडी, राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी अडकली 26%वर, उर्वरित सोयाबीन मिळेल त्या दराने जाणार व्यापाऱ्यांच्या घशात। शेतकऱ्यांसाठी नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।